मित्र नमस्कार. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि त्याच्या पलीकडे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक कोकणवासियाला आता कोकणातील आपल्या गावी परतण्याची वेध लागलेला आहे. पण हो, यंदा गावी परतण्याची वाट ही खूप बिकट असणार आहे. एकतर आता तुम्ही जर नियोजन करत असाल तर फक्त तुमच्यासाठी बाय रोड म्हणजे रोड रस्त्यावरनं प्रवास करणं एवढं तुमच्या हातात एक ऑप्शन शिल्लक राहिलेला आहे. कारण ऑलरेडी सर्व रेल्वे गाड्या फुल झालेल्या आहेत. यानंतर जर एखादी रेल्वे गाडी घोषित झाली, जादा ट्रेन, तर त्याचं रिझर्वेशन मिळवणं एवढंच तुमच्या हातात आहे किंवा तात्काळमध्ये रिझर्वेशन मिळवणं एवढं हातात आहे. पण ह्या गोष्टी खूप दुर्लभ आहेत. त्यामुळे रस्त्यानं प्रवास करणं, खाजगी गाडीतून जाणं एवढंच तुमच्या हातात आहे. पण हा रस्त्यावरचा प्रवास गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा यंदाचा कठीण आहे. का ते आजच्या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्र हो, रस्ता आणि खड्डे हे महाराष्ट्रात दोघे बहीण भाऊ आहेत असं वाटतं. कारण जिथं रस्ता असेल तिथे खड्डा असतो आणि जिथं खड्डा असेल तिथेच रस्ता असतो. महामार्ग सुद्धा याच्यातून सुटलेले नाही. महत्वाचं म्हणजे महामार्ग विभागाचे मंत्री हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. पण तरी सुद्धा बघायला गेलं तर इतर राज्यांपेक्षा सुद्धा महाराष्ट्रात जास्त खड्डे आहेत. एकही रस्ता तुम्हाला हेमा मालिनीच्या गालांसारखा गुळगुळीत सापडणार नाही. आता मी हेमा मालिनीच्या गालाची उपमा याच्यासाठी देतो की आपले सुशिक्षित नेते, सध्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकदा महाराष्ट्रातील रस्त्यांना, त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांना हेमा मालिनीच्या गालाची उपमा दिली होती. म्हणून त्यांचा उल्लेख त्यांना एक हे करण्यासाठी म्हणून मी आता इथे केला. असो मित्रांनो, मुंबई गोवा महामार्गाला लागलेलं खड्ड्याचं ग्रहण अजून काही सुटण्याचं नाव घेत नाहीये. आणि ते खड्डे ह्या वर्षी एवढे पडलेत की तुमचं वाहन जे आहे ते रस्त्यावरनी चालतंय की एखाद्या नदीतून हेलकावे खातंय हे तुम्हाला कळणार नाही जर डोळे मिटून वाहन चालवलं तर. महत्वाचं म्हणजे एकतर या काळामध्ये महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण असतो. मुंबई ते गोवा या दरम्यान जवळपास 1000 ते 1200 खाजगी बसेस, तेवढ्याच एसटीच्या बसेस आणि त्याच्याही 4 पटीनं जास्त खाजगी गाड्या ज्या 4 व्हीलर असतात त्या धावत असतात. सुदैवाने या काळात अवजड वाहतूक बंद असते. पण तो सुद्धा हा असलेला वाहतुकीचा ताण आणि त्याच्यात खड्ड्याने निर्माण केलेले अडथळे याच्यातून मार्ग काढणं, त्याच्यातून मार्ग काढीत घरी जाणं हे एवढं सोपं राहिलेलं नाही. मित्रांनो, महामार्गावर झालंय तरी काय नेमकं ते आता आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. तर महामार्गात अनेक ठिकाणी सध्या खड्डे आहेत. सांगायचं झालं तर सुकेळी, वीर, राजापूर परिसर, कामथे, भोसते घाट, हातखंबा पाली रस्ता हे रत्नागिरी जिल्ह्यातले काही खड्ड्याचे ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले ते तुम्हाला सांगतो. माणगावच्या ठिकाणी खड्डे पडलेत, इंदापूर जवळ खड्डे पडलेत, अनेक ठिकाणी खड्डे पडलेत. म्हणजे पोलादपूर जवळ सुद्धा काही ठिकाणी खड्डे पडले. आणि हे खड्ड्यांचं प्रमाण एवढं तीव्र आहे की तुम्ही तिथे 3rd गिअरवर गाडी चालवाल की नाही ही शंका आहे. इतका इतका महामार्ग जो आहे तो खड्डेमय झालेला आहे. मित्रांनो, आता मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय हा गेले 18 वर्षापासून सुरू आहे. आता आपण जर बघायला गेलं मित्रांनो, तर इथे काही दिवसांनी, आता पुढच्या काही दिवसांमध्ये टोल नाके सुद्धा होणार आहेत. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 7,500 कोटीवरून 15,000 कोटीवर गेलेला आहे. पण या इतक्या पैशातून नेमकं सरकारनं, ठेकेदारानं आणि मधल्या अधिकाऱ्यांनी नेमकं महामार्गाचं काय केलं हा प्रश्न पडतो. जुना असलेला महामार्ग चांगला होता असं म्हणण्याची वेळ आता तुमच्या आमच्यावर आलेली आहे. दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या महामार्गाला सुद्धा आंबा घाटाजवळच्या एका गावामध्ये दरड कोसळल्यानं ब्रेक लागलेला आहे. पण
हा महामार्ग तिथे भेगा पडलेल्या आहेत, ऍक्च्युली दरड नाही कोसळली, भेगा पडलेल्या आहेत रस्त्यावर. हा महामार्ग जो आहे म्हणजे रत्नागिरी टू कोल्हापूर, तो महामार्ग गणेशोत्सवापूर्वी नक्की सुरू होईल. पण मुंबई गोवा महामार्गाचं काय, हा प्रश्न माझं मात्र अनुत्तरितच आहे. मित्र, मुंबई गोवा महामार्गाची अशी दशा होण्यामागची कारणं काय? तर एक त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर असलेला वाहतुकीचा प्रचंड ताण. यावरून होणारी अवजड वाहतूक. गेल्या काही वर्षात कोकण रेल्वेनं रोरो सेवेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक वाहून नेण्याचं काम केलं. पण तरी सुद्धा या महामार्गावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीचा ताण काही कमी झालेला फार दिसत नाही. उलट अपघात प्रवण क्षेत्र कमी होण्याऐवजी आहेत तेवढेच राहिलेत, काही ठिकाणी ती वाढलेली सुद्धा आहेत. आता हे सगळं झालं कसं, एक सगळं का होतंय मित्रांनो, तर याचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळेल की ब्रिटिशांनी त्या काळात, म्हणजे सांगायचं झालं तर 1920 ते 1940 या काळात नद्यांवर पूल उभारण्याचं काम ब्रिटिशांनी सुरू केलं. सावित्री, शास्त्री, जगबुडी अशा नद्यांवर त्या काळी या दरम्यान 1920 ते 1940 या दरम्यान पूल तयार केले गेले. त्यानंतर रस्ते तयार केले गेले. नंतर या हायवेकडं थोडंफार दुर्लक्ष झालं, कारण मिरज रेल्वे मार्ग जो होता तो तयार केला ब्रिटिशांनी, त्यामुळे ह्या हायवेच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. पण हा जो हायवे तयार केला गेला ब्रिटिशांच्या काळात, तो फक्त बैलगाडी किंवा त्यावेळी छोट्या छोट्या गाड्या होत्या. नुकतेच त्या काळात वाहनाचे शोध लागले होते आणि त्या काही ठराविक लोकांकडेच होत्या, ब्रिटिश सरकारकडेच होत्या म्हटले तरी चालेल. तर त्याच्यासाठी तो अनुकूल असा महामार्ग बनवण्यात आलेला होता. त्या काळी काय एवढी टेक्नॉलॉजी नव्हती, पण बैलगाडी जाईल, एखादं वाहन जाईल, अशा दृष्टीने हा महामार्ग बनवण्यात आला होता. आपण स्वतःला एवढे शहाणे समजतो, आपल्यातले मंत्री एवढे शहाणे समजतात, पण त्यांना एक गोष्ट सांगितली पाहिजे की आता या रस्त्यावरनी काय महामार्गावरनी काय बैलगाड्या धावत नाहीत. तरी सुद्धा महामार्ग जसा ब्रिटिशाने आखला होता तोच रुंदीकरण करण्यात आताचं सरकार आणि आतापर्यंतची इतर सरकार ही धन्य मानत आलेली आहेत. तुम्ही कुठेही बघितलात मित्रांनो, ही मुंबई गोवा महामार्गाचीच कथा नाही आहे. इतर जिथे जिथे हायवे आहेत जे ब्रिटिश काळातले आहेत, तिथे तिथे फक्त आताच्या सरकारने, भारतीय सरकारने फक्त ते रुंदीकरण करण्याचा प्रयत्न केला, बाकी काही सुद्धा केलं नाही. काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलं, पण कॉन्क्रिटीकरण करून हायवेची जरी तुम्ही गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न केला तरी जमिनीखालील जी भौगोलिक रचना आहे त्याचं काय, याचं उत्तर कोणीच देत नाही. आज जे दरड म्हणजे जमिनीला भेगा पडलेल्या, हायवेला भेगा पडलेल्या आहेत रत्नागिरी कोल्हापूर, ते त्याचंच एक उत्तर आहे. हा महामार्ग सुद्धा खूप जुना आहे, त्याच्यात अजिबात बदल आताच्या सरकारनं केला नाही. कुठे कुठे रुंदी करण्याचा प्रयत्न केला. आंबा घाटामध्ये पडणारी दरड आता काही प्रमाणात कमी झालेली असली तरी सुद्धा मोठा पाऊस आला तर दरडीचा धोका हा कायमस्वरूपी राहतो. असं असताना त्याच्यावर कोणतंही उत्तर आतापर्यंत शोधलं गेलं नाही. तीच दशा मुंबई गोवा महामार्गाची सुद्धा आहे. मित्रांनो, 1970च्या दशकात कॉन्क्रीट रस्त्याचे प्रयोग देशभरात सुरू झाले. पहिला प्रयोग हा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर करण्यात आला. देशात एक्सप्रेस सेवेची संकल्पना वाढली, पण मुंबई गोवा महामार्गावर अजून एक्सप्रेसवेची संकल्पना काही रुजल्याचं दिसत नाही. 2010 आणि 2010-11 मध्ये या महामार्गाच्या रुंदीकरणाचं म्हणजे चौपदरीकरणाच्या कामाचं चर्चा सुरू झाल्या. मात्र या प्रकल्पाच्या कामामध्ये नियोजनातील उणीवा, भूसंपादन, अयोग्य कंत्राटदार, वनपरवानग्या, पावसाळी अडथळे, राजकीय हस्तक्षेप यामुळे या प्रत्येक खड्ड्यावर कोणती ना कोणती तरी उणीव रचलेली आहे. म्हणजे एका खड्ड्यावर असेल कामाचा नियोजनाचा अभाव, दुसरा खड्डा कशामुळे पडला तर काय म्हणतात ते, प्रत्येक खड्ड्याला काहीतरी एक ही दिलात तुम्ही तर कळेल. मित्रांनो, सांगायचं झालं तर राजकीय प्रचंड हस्तक्षेप होतो. कंत्राटदाराकडे कुठल्याही स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष नसतं. महत्वाचं म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधीला महामार्ग विभागाचे जे अधिकारी आहेत ते विचारितच नाहीत, आणि त्यामुळे हे लोकप्रतिनिधी सुद्धा महामार्ग विभागाकडे कधी फिरकतच नाहीत. त्यामुळे प्रश्न असा राहतो की महामार्ग विभागाला जाब विचारणारं आहे तरी कोण? स्थानिक लोकही फिरकत नाहीत. जे आहे ते सहन करण्यात प्रत्येक जण मशगूल आहेत. आज बघितला तर मुंबई गोवा महामार्ग चौपदरी झाला,
पण ब्रिटिश काळापासून अनेक ठिकाणी असलेली वळणे, चढ उतार, खिंडी, दऱ्या यांची वैज्ञानिक पुनर्रचना जी व्हायला हवी होती ती अजूनही झालेली नाही. लोकांना आता वेगात जायला आवडतं, पण महामार्गाची स्थिती, महामार्गाची वळणं वगैरे जी आहे ती जुन्या काळातल्या ब्रिटिश काळात, ज्या काळात बैलगाडीसारखा वेग होता वाहनांचा किंवा बैलगाड्या त्यावेळी जायचा. त्याच्यावरती आता जर एखादी तुम्ही इनोवा किंवा एखादी सँट्रोची कुठली गाडी, सँट्रो किंवा आपलं हुंडाईची गाडी एखादी पळवताय तुम्ही, तर ते बाकीच्या हायफाय गाड्या तर सोडूनच द्या, पण ह्या गाड्या जर पळवायला लागलात तुम्ही तर महामार्गावर पळवणं शक्य नाही अशी गोष्ट आहे. म्हणजे हे गणेशोत्सव जर सोडाच, इतर वेळी पण तुम्ही पळवू शकत नाही अशी गोष्ट आहे. पळसपेपासूनच्या 470 किलोमीटरच्या महामार्गावर वाहतूक नियोजनाचा अभाव ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. आपल्या सरकारनं असं एक घेतलेलं आहे की महामार्ग म्हणजे रुंदीकरण. त्याच्यात काहीतरी आपण व्यवस्थित नियोजन करावं, त्याची उंची व्यवस्थित मॅनेज करावी, उतार मॅनेज करावा, वळणाचा कोन आहे तो मॅनेज करावा, नंतर ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित करावी. ह्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या गोष्टीकडे लक्षच देण्यात आलेलं नाही. कर्नाळा खिंडीत तुम्ही बघितलात मित्रांनो तर पाण्याचा निचराच होत नाही. वडखळ, पेण उड्डाणपुलावर सुद्धा पाण्याची समस्या अजूनही कायम आहे. वडखळला एकच सर्व्हिस रोड सेवेत आहे, दुसऱ्याची रचना चुकलेली आहे. आपण रत्नागिरी जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर लांजातील उड्डाणपुलाचं काम रखडलेलं आहे. लांजातील उड्डाणपूल म्हणजे लांजातील महामार्ग जो आहे त्याचं कामच अजून रखडलेलं आहे. आणि जर बघायला गेला तर हायवे मधून आता ते गणेशोत्सवासाठी जे भाविक येतील ते भाविक सिंधुदुर्गातले खूप मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्यांना लांजाकडून जाण्याशिवाय पर्यायच नाही. तर लांजामधून जवळपास लांजा शहर पार करेपर्यंत जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता पार करायला जवळपास अर्धा तास लागेल अशी अवस्था आहे, विशेष करून गणेशोत्सवामध्ये. कारण गणेशोत्सवामध्ये ट्रॅफिक असतं, स्थानिक ट्रॅफिक, पर्यटकांचा येणार ट्रॅफिक प्लस चाकरमानी, या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि रोजचं जे काय वाहतूक असते ती एसटीची वाहतूक, त्याच्यात या सगळ्या गोष्टी जर एकत्र केल्या तर आधीच एक लांजामध्ये वाहतूक कोंडीचा नेहमी प्रश्न उभा राहतो सर्वसामान्य जेव्हा ट्रॅफिक असतं त्यावेळी. तर त्याच्यात एवढ्या गाड्या जर वाढल्या तर तिथे अर्धा किलोमीटर किंवा 1 किलोमीटर जो काय तिथे समस्या असेल ही हायवेची ती पार करायला किती वेळ लागेल याची तुम्ही कल्पनाच करू शकता. बरं, मुंबईतून निघालेला सिंधुदुर्गातील एखादा व्यक्ती मुंबईतून ज्यावेळी निघतो तेव्हा त्याची मेंटॅलिटीच नसते की इतका वेळ एका ट्रॅफिक काढावं, कारण तो खूप प्रचंड मोठे धक्के टोनपे सहन करीत त्या लांजापर्यंत आलेला असतो. पण तिथे पण 1.5 किलोमीटरसाठी जर अर्धा तास लागत असेल तर त्याची सहनशक्ती संपून जाते. हो, लांजापूरच्या वाटूळमध्ये गेला तर मित्रांनो एक सर्व्हिस रोड नाही, त्यामुळे चालकांना वळसा घेऊन जायला लागतं. महामार्गावरून जे गावाकडे जाणारे रस्ते आहेत तेथील रस्ते नैसर्गिक चढ उताराचा फायदा घेत जर ह्या हायवेचं काम थोडंफार करण्यात आलं असतं तर बऱ्यापैकी प्रमाणामध्ये हायवेला एक डायव्हर्जन जर मिळालं असतं तर वाहतुकीचा ताण थोडाफार कमी पडला असता. मात्र काय म्हणतात ते त्याचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं नाही. पुलांच्या ज्या रचना केलेल्या आहेत त्या सुद्धा अशा विचित्र केलेल्या आहेत. आता कोकणाचा जर भौगोलिक अभ्यास केला तर 2 दऱ्या आणि मध्ये नदी अशी जी भूरचना आहे ती अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे पूल थोडे अधिक उंच आणि योग्य पातळीवर बांधण्यात आले असते तर चढ उतार सुद्धा कमी झाले असते आणि अपघात प्रवण क्षेत्र घटली असती. खेड परिसर, संगमेश्वर जवळ आकाराची जोडणी, हातखंबा पुलाजवळ तीव्र उतार आणि वळणे ही उदाहरणं गंभीर आहेत मित्रांनो. भविष्यात हा चौपदरीकरण हायवे जेव्हा पूर्ण होईल आणि त्याचं काम जेव्हा व्यवस्थित होते, ते खड्डे भरले जातील वगैरे आणि त्याच्यावरने ह्या अशा रस्त्यावरून जेव्हा वाहनं सुसाट पळतील ना तेव्हा असे अपघातांचं प्रमाण वाढू शकतं की आम्ही कल्पना करू शकणार नाही. कारण लक्षात घ्या मित्रांनो, हायवे चौपदरी झाला, हायवेला कुठेही समजा खड्डे नाही आहेत, अशावेळी वाहन प्रचंड वेगात चालवली जातील आणि ही वळणाचे रस्ते काय म्हणतात ते मध्येच पाणी साचलेले रस्ते, मध्येच कुठेतरी मध्येच कुठेतरी ट्रॅफिक आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही बघाल ना मित्रांनो त्यावेळी अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं दिसेल.
आज म्हणून मी म्हटलं की एवढा हायवे ज्या ज्या ठिकाणी चौपदरी झाला आहे तरी सुद्धा अपघातांचे स्पॉट मात्र वाढत आहेत. खेड येथे जर बघायचं गेलं, खेड हे आता हे मुंबई गोवा महामार्गावरचं एक मध्यवर्ती ठिकाण आहे म्हटलं तरी वावगं ठरू नये. पण या खेड येथे व्यवस्थित उड्डाणपूलच मित्रांनो बांधण्यात आलेलं नाही. खेडमध्ये शहरातले रस्ते, अंतर्गत रस्ते बघितला तर त्याच्यात प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक आहे. म्हणजे ते एक वाहन जेमतेम जाऊ शकेल अशा ह्याच्यात आहे आणि त्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात अशी बाजारपेठ वसलेली आहे, दुकानं वसवण्यात आलेली आहे. तिथे चौपदरीकरणाला सुद्धा वाव नाही. हे सगळं ट्रॅफिक हायवेवर येतं आणि हायवेवर ॲक्च्युली शहरातलं अंतर्गत ट्रॅफिक म्हणजे शहरात बाजारपेठ, खेडमध्ये जर विचार केलात तर खेडच्या बाजारपेठेकडे जाणारे जे रस्ते आहेत ते कायम वाहतुकी कोंडीने भरलेले असतात आणि ती कोंडी कधी कधी हायवेला सुद्धा दिसून येते, तीच कोंडी पुढे चालत चालत. तर असं झालं मित्रांनो, तर मग कुठेतरी खेडमध्ये सुद्धा वाहतूक कोंडीचा एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, ही झाली खड्ड्यांची परिस्थिती. महामार्गावर लाईटची व्यवस्था अजूनही नाही. या दरम्यान महामार्ग चौपदरीकरणामध्ये अनंत अडचणी तुम्हाला सांगितलं, विशेष करून भूसंपादनाची अडचण होती, ती व्यवस्थित सॉल्व्ह झाली. पण या दरम्यानच्या काळात जे रखडत काम चाललेलं होतं, त्या दरम्यान महामार्गावर जर वृक्षारोपण जरी करण्यात आलं असतं तरी एव्हा ती झाडं मोठी झाली असती. आज तुम्ही दिवसाचा जर प्रवास केला तर तुम्हाला कळेल की महामार्गावर, आणि आता पावसाळी आहे तर तुम्हाला जास्त जाणवणार नाही, पण जर एखाद्या ठिकाणी ऊन पडलं, एखाद्या वेळी कडक ऊन, तर तुम्ही घामाघूम व्हाल, इतका हायवे तापून जाईल अशी अवस्था आहे. मुंबई गोवा महामार्गावरून उन्हाळ्यात तुम्ही प्रवास करू शकत नाही साध्या वाहनानं, अशी सध्याची परिस्थिती आहे. म्हणजे इतक्या वर्षात दोन सरकारनं, म्हणजे आता हे मोदींचं सरकार आलं, गेली 12-13 वर्ष ते अस्तित्वात आहे, आणि त्याच्या अगोदर असलेलं काँग्रेस सरकार, कारण काँग्रेस सरकारच्या काळापासून हा चौपदरीकरणाचा विषय सुरू आहे. या सरकारने काही सुद्धा केलं नाही, विशेष करून मोदी सरकारनं काहीही केलं नाही, कारण मोदी सरकारचा कार्यकाळ हा बराच आहे. या दरम्यान मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज तुम्ही बघायला गेलात तर मुंबई गोवा महामार्ग हा अतिशय खड्डेमय झालेला अनेक समस्यांनी तो ग्रस्त आहे. आणि अशा समस्यांनी ग्रस्त असलेल्या हायवेवरून आपण वाहन चालवणार आहोत. तर मित्रांनो, गणेशोत्सवाचा प्रवास आपला सुखकर होऊ दे, लवकरात लवकर होऊ दे, आणि महत्त्वाचं म्हणजे आपली आणि आपल्या कुटुंबांची काळजी घेऊन या महामार्गावरून प्रवास करा. आपल्याला गणेशोत्सवाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि हो, मुंबई गोवा महामार्गावरून जर आपण यापूर्वी प्रवास केला असेल तर तुम्ही महामार्गाची स्थिती कशी आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.